नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. पवना बंदिस्त जलवाहिनी योजना सर्वांना विश्वासात घेऊन आणि कोणावरही अन्याय न करता मार्गी लावली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. पाणी प्रश्नातील कोणताही प्रश्न प्रलंबित न ठेवता योजना पूर्ण करावी, फडणवीसांची भूमिका. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यातील नदी नाल्यांमध्ये नव्या पाण्यासोबत वल्गणीचे माशांचं प्रमाण वाढले. वल्गणीचे मासे पकडण्यासाठी खवय्यांची झुंबड. भिवंडीत मध्यरात्री भिवंडी नाशिक रोडवरील चाविंद्र परिसरात प्रायव्हेट बसला भीषण आग. आगीत बस संपूर्ण जळून खाक. सुदैवाने जीवितहानी नाही. मावळमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर यंत्राद्वारे भात लागवड. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. नाशिकच्या कळवण न्यायालयासमोर पावसाचं पाणी साचल्याने कामकाजावर परिणाम. पावसाचे पाणी तुंबल्याने वकील व पक्षकारांना गैरसोय. परभणी शहरातील अजिजिया नगर परिसरात जुन्या कौटुंबिक वादातून एका 50 वर्ष महिलेस मारहाण केल्याची घटना. संबंधित आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणी तालुक्यातील बचत गटाच्या पैशाच्या हिशोबाच्या कारणावरून वाद. एका व्यक्तीला दगडाने मारहाण केल्याची घटना. जखमीवर परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. उल्हासनगरमध्ये हिल लाईन पोलिसांची धडक कारवाई. खडी मशीन रोडवरून अवैध पिस्तूलसह आरोपी जेरबंद. पुढील तपास सुरू. बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये पावसाचं होणार कमबॅक. बुलढाण्यात दिवसभर पाऊस बरसण्याची शक्यता. रात्रीपासून तुरळक पावसाला सुरुवात. वाशिममध्ये शेतीमाल चोरी प्रकरणात रिसोड पोलिसांची कारवाई. आरोपींकडून 9 क्विंटल शेतीमाल जप्त. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.